रात्रीची वेळ होती। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रस्त्यावर नेहमीसारखी वाहतूक सुरू होती। काही वाहनं पुढे जात होती, काही मागे। त्यातच एक कार वेगवेगळ्या ठिकाणी थांबत होती आणि पुढे निघत होती। हे काही विशेष वाटण्यासारखं नव्हतं, कारण ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत अशा हालचाली दिसतात। मात्र त्या कारकडे लक्ष गेलं तेव्हा एक गोष्ट वेगळी वाटली। कार पूर्णपणे बंद होती। आतून कुठलाही प्रकाश बाहेर येत नव्हता। तरीही आत काही हालचाल सुरू असल्याचं स्पष्ट दिसत होतं। काही वेळाने गाडी पुढे सरकत होती, पुन्हा काही अंतरावर थांबत होती। हे चित्र काही वेळ असंच सुरू होतं। दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती। माहिती फार म्हणण्यासारखी नव्हती, फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की एका कारमधून संशयास्पद हालचाली सुरू आहेत। त्या माहितीवरून लगेच निष्कर्ष काढणं शक्य नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी गोंधळ न घालता परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनी संबंधित भागात साध्या पद्धतीने गस्त वाढवली। कुठलाही आवाज नाही, कुठलीही घाई नाही। काही वेळाने तीच कार पुन्हा दिसली। यावेळी पोलिसांनी गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला। कार थांबवण्यात आली। सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण जेव्हा पोलिसांनी गाडीची झडती घ्यायला सुरुवात केली तेव्हा चित्र बदलू लागलं। कारच्या मागच्या बाजूला नेहमीसारखी सीट व्यवस्था नव्हती। जागा मोकळी करण्यात आलेली होती। तिथे काही उपकरणं ठेवलेली होती, काही औषधी होती, काही साहित्य वेगळ्या पद्धतीने पॅक केलेलं होतं। हे पाहून पोलिसांनी तपास अधिक गंभीरपणे सुरू केला। झडती दरम्यान असे साहित्य आढळून आले जे सर्वसामान्य वापरासाठी नसते। काही गोष्टी कायद्याने नियंत्रित आहेत। त्या कारमध्ये अशा गोष्टी असण्याचं कोणतंही वैध कारण समोर येत नव्हतं। तपास पुढे गेल्यावर हे स्पष्ट झालं की ही कार कोणत्याही अधिकृत वैद्यकीय सेवेशी संबंधित नाही। कुठलीही नोंदणी नाही, कुठलाही परवाना नाही। तरीही कारमध्ये वैद्यकीय प्रक्रियेसाठी वापरली जाणारी उपकरणं आणि औषधं आढळली। या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांनी तात्काळ कार जप्त केली। कारमधील सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील तपासासाठी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। तपासात हेही समोर आलं की ही सगळी हालचाल मुद्दाम चालत्या वाहनातून केली जात होती। एकाच ठिकाणी थांबू नये, कुणाचा संशय येऊ नये आणि ठिकाण बदलत राहावं यासाठी ही पद्धत वापरली जात होती। या घटनेनंतर बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली। लोकांमध्ये चर्चा सुरू झाली। रस्त्यावर उघडपणे अशा प्रकारे बेकायदेशीर काम सुरू असू शकतं यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। यामागे आणखी कुणी आहे का, हे सगळं किती दिवस चालू होतं आणि कुठे कुठे अशाच पद्धतीनं हा व्यवहार चालू आहे याचा शोध घेतला जात आहे। धावत्या गाडीतून येणारा तो आवाज, तो साधा आवाज नव्हता। तो एका गंभीर गुन्ह्याचा संकेत होता आणि पोलिसांच्या कारवाईमुळे तो प्रकार थांबवण्यात आला।